जुगार क्लब चालतो हाऊसफुल। पोलीस म्हणतात आम्ही बघून घेऊ, तुम्ही राहा कूल। रायगड जिल्ह्याअंतर्गत असलेल्या रोहा येथील एका हॉटेलच्या वर जुगार क्लब अतिशय हाऊसफुल चालू आहे। तुम्ही या आणि कारवाई करा असा फोन पोलिसांना केला, मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेता हास्यास्पद प्रश्न विचारत तक्रारदाराचीच उलट चौकशी केली आणि जुगार क्लबला पुन्हा मोकळीक दिली। हा प्रकार म्हणजे सगळे काही माहीत असूनही आम्ही नाही त्यातले असा प्रकार पोलिसांकडून सुरू आहे। आता तक्रार करायची कोणाकडे हा प्रश्न जनतेला पडतो। वरिष्ठ याची दखल घेतील की तेही या काळा बाजारात सामील होत असतील हे सर्व पोलिसांच्या भूमिकेवरून सिद्ध होते। रोहा येथील अशोका बारच्या वरती अशोक धोत्रे यांच्या मालकीचा जुगार क्लब आहे। दीपक ठाकूर हा क्लब चालवतो, त्याला जयेंद्र पेडवी हा मदत करतो। या क्लबमुळे आजूबाजूच्या लोकांना नेहमीच त्रास होतो। पोलिसात तक्रार केली तर कुणी दखल घेत नाही, त्यामुळे आरटीआय महासंघाचे विजयकुमार श्रीरंग यादव यांनी थेट नियंत्रण कक्षात फोन लावला। मी रोहा येथून बोलतो आहे, येथे सुरू असलेल्या जुगार क्लबमुळे आम्ही वैतागलो असे त्यांनी फोनवर सांगितले। त्यावेळी पोलीस तात्काळ मदत पाठवतील अशी अपेक्षा श्री यादव यांना होती। मात्र तुम्ही कोण आहात, जुगार क्लब कोठे सुरू आहे, त्यात किती लोक खेळत आहेत, गर्दी आहे का, पैशांचा व्यवहार सुरू आहे का, नेमके ठिकाण सांगा असे अनेक हास्यास्पद प्रश्न नियंत्रण कक्षाकडून विचारण्यात आले। तसे पाहिले तर पोलिसांना फोन लावल्यावर GPS यंत्रणेद्वारे तो कोठून आला आहे हे लगेच समजते। अशा वेळी त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करावी की 100 प्रश्न विचारत वैतागून सोडावे हे त्यांनीच ठरवायचे असते। सर्वसामान्य नागरिक न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्यालाच असे मनोरंजन केले तर पोलिसांवरचाच विश्वास उडतो। येथे जुगार क्लब जोरात चालतो असं म्हणताच पोलीस 10 प्रश्न विचारतो, पण कारवाई करत का नाही असा प्रश्न उभा राहतो। आम्ही तात्काळ पोलीस यंत्रणा पाठवतो असे सांगतो, पण दुपारपर्यंत साधा हवालदारही तेथे पोहोचत नाही। ही परिस्थिती म्हणजे कुंपणच शेत खाते असे म्हटले तर वावगे ठरू नये। हाऊसफुल जुगार क्लबवर वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षकांनी कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे। ब्युरो रिपोर्ट रोहा, कोकण संध्या न्यूज। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।